चला चार षटकाचा सामना असेल. टाइम अलर्ट असेल पहा. अगदी सामना सुरू होण्यापूर्वी आम्ही तुम्हाला टाइम इथून कळू. पहिले 3 षटके तुम्हाला 15 मिनिटात संपवायचे, त्याच्याकडे लक्ष असू द्या. तुम्ही जर अतिरिक्त वेळ घ्याल तर 38 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू घ्यावा लागेल, याच्याकडे देखील दोन्ही टीमने लक्ष द्यायचंय. आता वेळ झालेली आहे पहा 2:59 म्हणजे 3 वाजता पहिला बॉल इथून डिलिव्हर केला जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या. चला कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया परिवर्तन. आमच्या समवेत आज लहू फडके हे आमच्या समवेत जोडलेत. जाऊया लहू फडके यांच्याकडे. थँक्यू. थँक्यू सो मच लवेश. गोलंदाजी करतोय खरड संघ आणि हेमांगी कॅटरर्स यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजांना ही सुवर्ण संधी आहे. नमस्कार, वेलकम, आदाब, सत श्री अकाल. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुण्याच्या रोशन साई स्पोर्ट चिंद्रण आयोजित ग्रामस्थ मंडल चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. सामना क्रमांक 4 पहिल्या फेरीतील रांजणपाडा बनाम खरड. टॉस जिंकलाय खरड टीमनं. गोलंदाजी करण्याचा निर्णय. गोलंदाज अतुल. समोर आतिश. इथे झेलची नामी संधी होती परंतु पोहोचू शकला नाहीये. डॉट बॉल आलाय. सलामीची जोडी रांजणपाडा टीम कडनं. सामना 4 षटक्यांचा आहे. बरोबर 3 वाजता खरं तर या सामन्याला सुरुवात झाली आहे. लोअर फुलटॉस होता, मिड ऑफ आहे, प्रेशर होतं फिल्डिंगचं. 1 धाव पूर्ण होते. 2 धावा एकूण धावफलकावरती लागतात. आर्यन आणि आतिश ही सलामीची जोडी रांजणपाडा टीम कडनं. कोण आहे? अनिश आणि आर्यन. फटका चांगला लॉंग लेगला इकडे मात्र बॉलला पाठवलं गेलंय सीमा पलीकडे. षटकार. या बॉल वरती अक्षरशः चांगला फटका पाहायला मिळाला. षटकार आलाय. यस, बॉल पाहिजे. षटकार आलाय. टोटल धाव फलकावरती 8. आर्यननं मात्र हा फटका चांगल्या पद्धतीनं सजवला गेला. अतुल वरती आक्रमण. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. इथे मात्र डायरेक्ट हिट काम बनलं असतं परंतु बनत नाहीये. फेकी थोडीशी खराब आणि तिचा फायदा मिळलोय. दुसरीचा प्रयत्न. अखेर विकेट. या बॉल वरती रनआउटची विकेट होतीच आणि ती शेवटच्या मुवमेंटला मिळाली गेली. रांजणपाडा टीमचा पहिला आदरा मिळतोय. अनिशला इथे मात्र परतावा लागतोय. एक गाडीची चावी हरवली गेली. बर्कमॅन गाडी आहे. अगदी कोणाला सापडली असेल तर इथे जमा करायची आपण. त्याला योग्य ते पारितोषिक दिलं जाईल.
2 बॉल 2 विकेट. सामना 4 षटक्यांचा. आता धीरज आले, धीरज कोपरकर, वन ऑफ द बेस्ट पिच क्युरेटर धीरज कोपरकर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी पनवेल प्रीमियर लीग सारख्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्याने खेळपट्टे बनवले गेले ते धीरज कोपरकर आता तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज भावेश आलाय आणि गोलंदाज जयेश आहे. आणि विकेट हॅट्रिक साठी पारितोषिकामध्ये वाढ झाली आहे. 600 रुपयाचं कॅश प्राइज असेल. डाऊन द ग्राउंड आहे इथे. मात्र दुसरीचा प्रयत्न आणि हा ना आणि विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होतोय. भावेश हा बाद झालाय. विकेटची पडझड काही थांबत नाहीये. एक धाव आली. दुसऱ्या धावेस करता धावबाद झालाय. जय आलाय गोलंदाजीला. आणि आता नवीन फलंदाज विघ्नेश. विघ्नेश आलाय नवीन फलंदाज. आतापर्यंत फलंदाज बाद झाले टोटल 3. धीरज आणि विघ्नेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सरळ बॅटनं बॅकअप द बॉलर. लॉंग ऑन वरनं अतुल आले. चांगली फिल्डिंग आहे. एकच धाव पाहायला मिळेल. एका धावेने टोटल 11 धावा धावफलकावरती लागतात. आता धीरज स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. जयचा पुढचा बॉल. ड्राईव्ह केलाय अगदी मिड ऑनला. तिथे मात्र बीट केलं. लॉंग ऑनला चेंडू चाललाय. अतुल आलेत. एक धाव बनेल. सिंगल डबलला इथे मात्र धाव संख्येचा आकार बदलण्याचा प्रयत्न आहे. 12 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा सामना. द्वितीय षटक मार्गस्थ. 3 बॉल 3 धावा. 1 रनआउटची विकेट या ओव्हरमध्ये आली. फुल टॉस. अगदी अप्पर कट. बॉल चाललाय थर्ड मॅनला. चौकार पाहायला मिळतोय. आउटफील्ड भरपूर फास्ट होती. यस इथे रेफर केलं जाईल. पंचांचा सिग्नल आलाय. बॅटिंग रिव्ह्यू आहे का? यस बॅटिंग टीमने इथे मात्र रेफर केलं गेलंय. हाईट फॅक्टर वेस्ट हाईट इथे मात्र चेकआउट केली जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चौकार पाहायला मिळतोय फक्त. चौकार आला या बॉलवरती. बॉल जरूर खराब होता कारण का फुलटॉसच बॉल होता. वेस्ट हाईट अगदी चेकआउट केली त्याची. इथे बॅटची इनर एज लागली आहे. बॅटची आतली कडा. परंतु काही धाव मिळत नाही या बॉलवरती. मित्र म्हणजे नशीब चांगलंच होतं फलंदाजाचं कारण का प्लेड ऑन व्हायला या अशा मुवमेंटला कधी वेळ लागत नाहीये. बॅटची इनर एज. त्यानंतर यष्टावरती बॉल आदलताना बऱ्याचदा आपण पाहिलं गेलंय. स्ट्रायकर एंडला विघ्नेश आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 जय. आडव्या बॅटनं मिड विकेटला. तिथे खेळाडू आहे. फिल्डिंग चांगली आहे. एका टप्प्याने बॉलला अडवलं. एकच धाव बनते. अगदी दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. षटक दुसरं समाप्त. धावा धावफलकावरती 17.
संघ या संघासाठी दीपेशजी म्हात्रे यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, त्यांचे आपण वेलकम करूया. आणि उर्फ शिंदे म्हणून त्यांच्याकडं त्यांना संबोधलं जातं. शुभेच्छा आल्यात. खरं तर पारितोषिकही लागले गेलंय. विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला 700 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पहिला बॉल, तिसरं षटक. लोअर फुल टॉस होता डाऊन द ग्राउंड. मिड विकेटला गॅप भरपूर मोठा आहे. चेंडू चालला, परंतु फिल्डिंग तेवढ्याच दर्जाची. एकच धाव पाहायला मिळते. दुसरी मिळेल, दुसरी मिळते इथे. पैकी खराब राहिली आहे आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागते. लोअर फुल टॉस होता. अगदी स्ट्रायकर एंडा फलंदाज पाहिलं तर विघ्नेशनं फटका बरोबर खेचून मारला होता. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटला अगदी गॅपमध्ये बॉलला ढकललं, परंतु मिड विकेटला चांगली फिल्डिंग झाली. दौड चांगली लावली होती आणि 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. 19 धावा. इथे व्हेरिएशन होतं या बॉलला. कमी गतीचा बॉल डिलिव्हर केला, डॉट बॉल आलाय. ही चांगली संकल्पना गोलंदाजाच्या माध्यमातून आखली जाते, कारण मधल्या काळामध्ये हे बॉल असे डिलिव्हर करणं योग्यच आहे. कारण का फलंदाज अगदी जोशात असतो, त्याला थांबवायचंय. बॅटची हेच लागली आहे, परंतु यष्ट्यांच्या मागे झेल टिपू शकला नाहीये. फेकी कंट्रोल करावी लागेल खरं टीमला, कारण का ताळमेळ अजून बसत नाही क्षेत्ररक्षणाचा. थोडासा अभाव आहे. यस, पारितोषिकामध्ये अजून बदल आहे. 700 रुपये कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिक. हेमांगी कॅटरर्स यांच्या वतीनं 700 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा बॉल लॉब करायचा होता, बॉल खाली राहिला गेलाय. स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय. अजून एक बॉल डॉट. समोर धीरज आहे. तिसरं षटक मार्गस्थ. बॉलला उडवलाय, फटका चांगला आलाय. बऱ्याच उशिराना हा माइटी हिट षटकार आलाय. आणि धावा धावपालिकावरती 26 लागल्यात. 26. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. गाणं अतिशय उत्तम होतं. हे दोन्ही फलंदाज एकमेकाला विचारत असतील की यार तुम तो ठहरे परदेसी साथ कोण निभाएगा, आणि हे साथ द्यावी लागेल एकमेकाला. प्रयत्न सध्याच्या घडीला चालू आहे धीरज आणि विघ्नेश कडनं. धीरजनं आपल्या टीमला धीर देणारा हा षटकार लावलाय. गोलंदाज आशिष तिसऱ्या षटकामध्ये तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यस, बॉल द्यायचा आहे नवीन. शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे. अजून एखादा चांगला फटका आला तर अंजनपाडा टीमसाठी चांगलं राहील, कारण का 26 धावा आल्यात धावपालिकावरती. एकाच चांगला चौकार किंवा षटकार आला तर 30 धावेपर्यंत मजल मारू शकतो आता रांजणपाडा संघ. तिसऱ्या षटकामध्ये आशिष तयार. शेवटचा बॉल धीरज. इथे स्विंग अँड मिस, कोला टाकलेला बॉल, डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 समाप्त. धावा धावपालिकावरती 26. गडी बाद झाले तिथनं 3. सव्वीस धावा धावपालिकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करते रांजणपाडा संघ. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावा एकवटल्या गेल्यात. शेवटचं षटक संदीप आलाय गोलंदाजीला खऱ्या टीम कडनं. याही गोलंदाजाला ती संधी असेल. विकेट हॅट्रिक जर का संपन्न केली तर 700 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. पारितोषिकामध्ये वाढ झाली आहे. विकेट हॅट्रिक 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संदीपला नामी संधी आले. क्षेत्ररक्षणामध्ये बदल.
स्ट्रायकर एंडला आता तुम्हाला विघ्नेश पाहायला मिळतोय, ज्याने सध्याच्या घडीला प्रयत्न चांगला करतोय. इथे मात्र बॉल चाललाय लॉंग ऑनला डीप मध्ये, तिकडे अतुल आहे. दुसरीचा प्रयत्न, फेकीवरती कंट्रोल नाहीये अगदी. आता इकडे दोन फलंदाजामध्ये तालमेल नाहीये. आता फलंदाजांना सुद्धा संधी असेल. हेमांगी कॅटरर्स यांच्याकडनं विकेट हॅट्रिक गोलंदाजांना 1000 रुपये आणि चौकार हॅट्रिक फलंदाजांना 500 रुपये. मगापासून खरड संघासाठी हे पारितोषिक होतं. आता त्यांनी विचार केला की आता बॅटिंगसाठी ही पारितोषिक असायला हवं, जेणेकरून किमान लालच बुरी बला आहे, पैशाकडे पाहून तरी धावा बरसल्या जातील, तेव्हा कुठे मॅचला मजा येईल. कारण का लो स्कोरिंग सध्याच्या घडीला सामना चालू आहे. सध्याच्या घडीला धावा आता धावफलकावरती 26 लागल्यात. विकेट हॅट्रिक घेतली गोलंदाजांना तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे हेमांगी कॅटरर्स यांच्या वतीने. कुठली गाडी? समोर पहा, कॅमेरामॅनच्या बाजूला जी रिक्षा आहे तिचा थोडासा आरसा थोडासा हे करायचा आहे. पुढचा बॉल, इथे अपील चालू आहे परंतु पंचांकडे त्याचा प्रभाव पडत नाहीये. लेग बाईकच्या माध्यमातून एक सिंगल आली आहे. आता धीरज स्ट्रायकर एंडला चौकार हॅट्रिक जर का संपन्न केली तर हेमांगी कॅटरर्स यांच्या वतीनं आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाजासाठी अजून संधी आहे. विकेट हॅट्रिक 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 4 बॉल शिल्लक आहेत. संधी दोन्ही बाजूला आहे समानतेनं पारितोषिक पटकावण्याची आणि आपल्या संघाला सावरण्याची. कारण धावा लागल्यात 28 धावा धावपालिकावरती. रांजणपाडा टीमसाठी धावा हव्यात आणि खरडसाठी धावा थांबायला हव्यात. पारितोषिक दोन्ही बाजूला आहे हेमांगी कॅटरर्स यांच्या वतीनं. खरड टीम हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला जितू म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. म्हणजे टोटल 2000 रुपयाचा कॅश प्राइज संदीपच्या वाट्याला येऊ शकतो, परंतु 3 बॉल 3 विकेट घ्यावे लागतील. मोठी संधी आली संदीप साठी. धीरज आहे स्ट्रायकर एंडला, ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह आहे अलॉंग द कार्पेट. इथे मात्र एक धाव पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे इथे या बॉलला, परंतु पंचांनी सांगितलंय की फलंदाज सुरक्षित आहे, म्हणजे 2 धावा मिळते. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. नामी संधी आहे गोलंदाज आणि फलंदाजाकडे पारितोषिक पटकावण्याची. टोटल धावा धावफलकावरती 30 लागतात. 3 बॉल मध्ये 3 मोठे फटके रांजणपाडा टीमला फायटिंग स्कोर मिळून जाईल, परंतु 3 विकेट खरं टीमला या मॅच मध्ये मजबूत स्थितीमध्ये आणून जातील. बॉलला उडवलाय, चौकार येईल का? लॉंग ऑफला इथे मात्र बॉल अडवला जातोय शेवटच्या मुवमेंटला. 2 धावा मिळतात. आता हॅट्रिक कोणाचीच पूर्ण होणार नाहीये, कारण का 2 बॉल शिल्लक आहेत. परंतु फिल्डिंग थोडीशी खराब जरूर जाणवली जाते. खरं टीम कडनं थोडासा स्ट्रगल करतोय सध्याच्या घडीला. गोलंदाजी चांगली आहे परंतु तिला साथ असेल. एक षटकार लावला तरी हेमांगी कॅटरर्स यांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. येईल का? येईल का? आणि आलाय धीरज मोरबेकर. 100 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी आहे. आणि अजून एक षटकार लावला तर अजून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल हेमांगी कॅटरर्स यांच्या वतीनं. बाळू माळी, खरं तर हेमांगी कॅटरर्स या नावानं तो व्यवसाय आहे त्यांचा. जर तुम्हाला कधी गरज लागली तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. पारितोषिक आहे. शेवटचा बॉल परंतु ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्हला. इथे मात्र एकदा पूर्ण अतुल आलाय चपकन या बॉल वरती. दुसरीचा प्रयत्न हाना आणि इथेही रनआउटची विकेट आहे. जेवढी पारितोषिक लावली त्या पारितोषिकापैकी 100 रुपयाचा कॅश प्राइज जरूर मिळालंय धीरज मोरबेकरनं. टोटल धावा एका धावेच्या मदतीने 39 आणि 10च्या सरासरीनं 40 धावेचं टार्गेट आहे.
40 धावेचं लक्ष्य आहे द्वितीय षटकामध्ये. 4 षटक आणि 10च्या सरासरीने 40 धावा बनवायच्या आता खरड संघाला या मॅच मध्ये विजय संपन्न करण्यासाठी. चला रांजणपाडा टीम आपण फिल्डिंग लगेच आपण सजवून घ्यायचे. 24 बॉल 39 धावा केल्या. 40 धावांचं लक्ष्य खरं टीम संघासमोर ठेवलंय. इथून धावा संख्येचा कशा प्रकारे प्रवास राहील हे आपण पाहणार आहोत. आपण पाहतोय रोशन साई स्पोर्ट्स चिंदर यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामस्थ मंडळ चषक 2025चा हा महासंग्राम 3 दिवसाची स्पर्धा. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील पहिल्या फेरीतील अंतिम मॅच आपण पाहतोय. खरड विपक्ष रांजणपाडा हा सामना आपण पाहतोय. 40 धावांचं लक्ष्य सेट केले खरड संघासमोर रांजणपाडा या टीमने. इथून धावा डिफेंड केल्या जातील का, धावा सहजरित्या त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकेल खरड टीम, हे आपण येणाऱ्या वेळेमध्ये पाहणार आहोत. तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडले त्या लाडक्या प्रेक्षकांचं ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. पंचाचा ग्रीन सिग्नल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मागील मॅच शेलारपाडा टीमने जिंकले. शेलारपाडा टीम आपण या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो लगेच तुमच्यासोबत फाईट बॅक करेल याच्याकडे लक्ष असू द्या. इथून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं प्राइज आलेलं आहे हेमांगी कॅटरर्स यांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज बालूमामा यांच्या माध्यमातून. करड गाव आपण पाहतो बिलॉंग करतात खरड गावला. पहिलाच बॉल धाव संख्येचा श्री गणेश इथं केला जातोय. एका धावेने धाव फलक पुढे. एक धाव फलकावरती अंकित केली जाते. बिनपात 40 धावांचं लक्ष. 10.00 ची सरासरी इथून तुम्हाला गाठावी लागेल.
या स्पर्धेमध्ये आपल्याला इंटरनेट सेवा ज्यांनी पुरस्कृत केली ते म्हणजे आपले ओम साई केबल नेटवर्कचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर सध्याची कडू यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि हार्दिक स्वागत जरूर व्यक्त करू. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अतुल आणि सचिन आणि गोलंदाजी मार्कवर भावेशला आपण पाहतोय. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. लाऊड फील केले बॅटर बॉलमध्ये संपर्क नाहीये. हा बॉल निर्धाव फेकला जातोय. पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आपण पाहिला. अतुल आणि सचिन याचा पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर येतोय डॉट बॉल. टोटल 39 धावा अजून एकाच्या 40 धावींची गरज असताना एक धाव स्कोर कार्डवरती अंकित होताना आपण पाहिली. बाबेसचा पुढचा बॉल ज्यावेळी ऑफ स्टिकला शपलून मारलाय चेंडू फाईन लेग रिझन मध्ये वन बाउन्स ओव्हर द लाईन. दॅट शुड बी फोर. धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतो टोटल 5 ऑन अ बोर्ड. 5 धावा फलकावरती लागलेत. सुरुवात चांगली होत असताना आपण पाहतो बॅटिंग करत असताना खरड या संघाची प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. हेमांगी कॅटररचे सर्वेसर्वा बालू मामा यांच्या हस्ते आपल्याला पाहतो 100 रुपयाचं कॅश प्राईज प्रत्येक षटकारासाठी. ऑफ स्टिकच्या बाहेर एज शॅन टेकन. पहिला धक्का बॅटिंग करत असताना खरड टीमला अतुलची पारी संपुष्टात. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज अतुलची पारी संपुष्टात. अतुलला माघारी परतवले. अतुलच्या बॅटमधून जरूर एक चौकारावर जात. चला टाइम अलर्ट असेल, स्पीडअप करायचं आहे. अजूनही आजच्या दिवसामध्ये आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. स्पीडअप करा. 4 षटकाचा सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील अंतिम लढत जिथे 40 धावांचं लक्ष ठेवलं गेलं रांजणपाडा या संघानं खरड संघासमोर. आणि पहिल्या ओव्हरची आपण प्रगतीपथावर पाहतोय. पहिलं ओव्हर आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा फलकावर धावा लागलेत. 5-1 बाद अशी सुरुवात करत टीमची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आशिष या फलंदाजाला आपण पाहतो ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. ऑफसाईड ऑफ स्टंप हा बॉल टाकला होता. हुक करण्याचा प्रयत्न अगदी ऑफस्टिकच्या बाहेर बराचसा बॉल होता. यावरती मिळेल फक्त सिंगल. स्क्वेअर कट झाला नाही प्रॉपर, त्यामुळे एक धाव जरूर धाव फलकावर अंकित केली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे 6 धावा फलकावरती. 6 ऑन बोर्ड. 6 धावा फलकावरती लागलेत. एक बाद अशी सुरुवात. 10ची सरासरी इथून गाठायचे बॅटिंग करणाऱ्या खरड टीमला. इथून गाठेल का 10ची सरासरी हे देखील पाहावं लागेल. मागील 2 मॅचेस आपण अगदी चित्तथरारक सामने पाहिले. शेलरपाडा टीमला 1 बॉल 6 धावेची गरज असताना खरं चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. गौरव दाबणे या फलंदाजाची षटकार मारून तो सामना फिनिश केला. यावेळी स्लॉटमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न. अगदी रडारमध्ये बॉल होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर तैनात. फेकी तितकी चांगली. मिळेल फक्त सिंगल अंतिम बॉलवरती. आणि अशा रीतीनं पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना खरड टीमने बनवल्या त्यामध्ये टोटल 1 बाद 7 धावा. टीम मीटिंग नको. टीम रांजणपाडा आम्ही तुम्हाला विनंती करू प्रत्येक ओव्हर गणेश टीम मीटिंग करायची नाही आहे. वेळेचं बंधन आहे. 5 मिनटं झालेले आहेत. पहिले 3 षटके तुम्हाला 15 मिनटाच्या आत संपवायचे आहेत. जर तुम्ही अतिरिक्त वेळ खर्च कराल तर 38 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू घेणं बंधनकारक राहील. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये
धीरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भाभेचं पॉवर प्लेचं षटक चांगलं राहिलं. 7 धावा देत 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. आणि आता मात्र धीरजला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज जर्सी क्रमांक 12 युवराज सिंग. तर जर्सी क्रमांक आपण पाहतो राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना यावेळी पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया, प्रतीक्षा करूया. या सिरीज नो बॉल. वेस्ट हाईस्ट जरूर इथं हाईट फॅक्टर चेक करेल. डिरेक्टली नो बॉल दिलाय पहा. नो बॉल प्लस आता या बॉलवरती धावा मिळवल्यात. खराब फेकी असल्या कारणाने ओव्हर थ्रो देखील झाला. नो बॉल. मागील बॉलवरती हाईट खूप होती. लगेच पंतचा इशाराला नो बॉलचा. नो प्लस आताच्या धावा किती काउंट केल्या जातील हे आपण पाहणार आहोत. पण आताच्या धावा किती? 2 प्लस नो 3 ना. चला पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल, याच्याकडे लक्ष असू द्या दोन्ही टीम. नो प्लस 2 अशा 3 धावा म्हणजेच फ्री हिट ची संधी इथून फलंदाजाला असेल. आणि या 3 धावेच्या मदतीनं धावा संख्या डबल डिजिट मध्ये आपण पाहतो. 11 धावा 10 धावा धावा फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा होत्या. धीरजचा पुढचा बॉल यावेळी ऑफ स्टिकला शफल होऊन ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमध्ये करेक्शन होत नाहीये. हा बॉल डॉट फेकला जातोय. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल नो फेकल्यानंतर भीमर टाकला होता. अगदी कमरेच्या वरती बॉल होता. पंचाने लगेचच नो बॉल म्हणून घोषित केलं. त्या बॉलला दंडित केलं. आणि मागील बॉलचा विचार केला तर चांगली बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतो सचिन हा फलंदाज आपण पाहतोय सलामीला आलेला. आणि त्याला साथ देत असताना आशिषच्या बॅटमधून देखील एक सिंगल रन आले. एक बॉल फेस करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा धीरज तयार मैदानाच्या आतमध्ये. यावेळी लोअर फुल टॉस प्रहार करण्याचा प्रयत्न. कनेक्शन झालं नाहीये बा. हलकासे एज लागला होता. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसवतोय. हा बॉल डॉट फेकला जाईल. चांगली गोलंदाजी. पहिला खराब बॉल त्यानंतर मात्र कमबॅक करून दिलंय धीरज या गोलंदाजाने. हॅट्रिक चौकारासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आले पहा. बाळू मामा यांच्या माध्यमातून खरड गावाला बिलॉंग करतात. तर ही धाव नसेल कारण दोन्ही एंड कडून तुम्हाला आपलं पॉपिंग क्रीज सोडावं लागेल तरच ती धाव ग्राह्य धरले जाईल. त्यामुळे या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. आता मात्र प्रेशर थोडासा क्रिएट करण्याचं काम केलंय. टोटल 10 धावा धावा फलकावरती 1 बाद अशी सुरुवात बॅटिंग करत असताना खरड टीमची. रांजणपाडा टीमचं संघाचं पहिलं षटक P1चं षटक भावेशने हाताळलं होतं. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 7च धावा त्याने खर्च केल्या. धीरजचा पुढचा बॉल यावेळी देखील फुलटॉस बॉल. अगदी कमरेच्या वरती पंचाचा इशारा तो नो बॉल. या षटकामधला दुसरा नो बॉल म्हणजेच गोलंदाजाला इथून दंडित करण्यात येईल. गोलंदाजाला इथून गोलंदाजी मात्र या मॅच मध्ये तुम्ही करू शकत नाही असं मात्र पंच दर्शवत आहेत. हा नियम आहे. त्यामुळे नियमाचं जरूर या स्पर्धेमध्ये पालन केलं तरी लगातार आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये दुसरा नो बॉल. भीमर दुसरा टाकला. त्यामुळे आता गोलंदाजाला इथून बाद केलं जाईल. आता नवीन गोलंदाज कोणता असेल इथून देखील पाहावं लागेल. कॅप्टन कोणावर जबाबदारी सोपवेल. चला लगेचच स्पीडअप करायचं आहे. रांजणपाडा टीम आपण अतिरिक्त वेळ खर्च करू नका पहा. 12 अनबोर्ड 12 धावा धावा फलकावरती लागलेत.
तर फलंदाज धीरजला मात्र बाद केला. आता सोनू हा नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय उर्वरित काही बॉल डिलिव्हर करण्यासाठी. सोनू पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. धीरजने थोडीशी निराशजनक गोलंदाजी केली. 2 भीमर बॉल टाकले. पंचाने लगेच त्याला बाद केलाय. या मॅच मध्ये यावेळी देखील पहा मोठा फटका लगवायचा आहे. लाऊड अपील केली जाते परंतु पंचाने लगेच ते अपील पेटवले. या बॉलवरती कोणतीही धाव नाही. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित बॉल 14 आणि 28 धावेची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये. सोनू ऑफसाइडच्या ऑफ स्टंप पहा चेंडू तटवलाय. गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. थोडे फंबल झाले फिल्डर त्याचा फायदा. इथून 2 फलंदाज जरूर उचलतील. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते आणि 2 धावेच्या मदतीने संघ पुढे जात असताना आपण पाहतो टोटल 14 धावा फलकावरती. 13 बॉल 26चं समीकरण 12.00 ची सरासरी. 200च्या स्ट्राईक रेटनं इथून तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. 13 बॉल 26 धावेची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना खरड टीमला चांगला सामना पाहायला मिळतोय. मागील 2 मॅचेस देखील अगदी चित्तथरारक सामने आपण पाहिले. यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. अलॉंग द ग्रास बॉल अडवला जाईल. मिड विकेट रिझर्व मध्ये फेकी चांगली पाहायला मिळते. या बॉलवरती मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं षटक समाप्तीचा पंचाचा इशारा. ते 2 षटकांच्या खेरीज धाव पलकावर धाबा लागले त्या म्हणजे टोटल 15 धाबा. आता उर्वरित इक्वेशन असेल 12 बॉल आणि 25 धावेची गरज. चला स्पीडअप करा. 12 बॉल आणि 25 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. बारा चेंडूचा खेळ झालेला आहे. 12 चेंडूमध्ये धावा बनवल्या. बॅटिंग करत असताना खरं टीमने 15. आता उर्वरित बॉल 12 आणि 25 धाव्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनिश हा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. मैदानाच्या आतमध्ये आशिष आणि सलामीला आलेला सचिन हे 2 खेळाडू पार्टनरशिप बिल्ड करण्याचं काम करत असताना सध्याच्या घडीला 12 बॉल 25चं समीकरण. 12.50 ची सरासरी. ऑफ स्टिकला शपलून मारण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग लेग रिझर्व मध्ये चेंडू जातोय. अडवण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी हा बॉल मात्र अडवला गेला आणि इथून मात्र थोडीशी कॉलिंग खराब तू मय आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात दुसरा धक्का बॅटिंग करत असताना करड संघाला. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतो ऋतिक जर्सी क्रमांक 45 ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे टोटल एका धावेच्या मदतीने संघ पुढे. 16 धावा धावा फलकावरती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. अगदी ऑफस्टिकला शपलून लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असफल राहिला. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. अगदी चांगला फटका. कमालीचा स्ट्रोक. चेंडू सीमा पार. दॅट शुड बी 4.
आई मुजबा देवी मैदान आपण बघतोय. त्या मैदानावरती ही स्पर्धा रंगत असताना 3 दिवसाची ही शृंखला पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न चांगले पाहायला मिळतात. शॉट दरम्यान मध्ये खेळाडू आहे परंतु त्याला बीट करून मारण्याचा प्रयत्न. फिल्डिंग लाजवाब राहिली. शेवटच्या क्षणी हा बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती देखील 2 धावा कलेक्ट केल्या जात आहेत. चांगले विचार फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. बॅट्समन आशिषच्या बॅटमधून मागील बॉलवरती एक चौकार आणि एक दुहेरी धाव ही आपण पाहिले आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतो. 22 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 9 बॉल आणि 18 धावेची अजूनही गरज. यावेळी देखील पूल केलाय. पूल सक्सेसफुल होईल का? डबल अटेम्प्ट मध्ये हा सुपर झेल घेतला होतोय. महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना फलंदाज आशिषची पारी संपली. विकेट आणि प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नका घेऊ. रांजणपाडा टीम वारंवार तुम्हाला आम्ही इथून सूचित करतोय. टोटल धावसंख्येचा विचार केला. चांगली बॅटिंग करत असताना आशिषला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं. गोलंदाज अनिश या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करत असताना टोटल धावसंख्येचा विचार केला. 22 धावा पलकावरती लागलेल्या आहेत. 22 ऑन अ बोर्ड. 22 धावा 3 बाद अशी सुरुवात बॅटिंग करत असताना खरं टीमच्या आपण बघतो 18 धावा अजूनही बॅलन्स आहेत. 18 धावा इथून कशा प्रकारे काढल्या जातील हे देखील पाहावं लागेल. यावेळी देखील स्लॉटमध्ये मारण्याचा प्रयत्न. षटकार हॅट्रिक साठी बाळू मामा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं क्रॅश प्राइज झालंय. तसेच डीप फाईन लेग रिजन मध्ये आपण डीप स्पेड लेग रिजन मध्ये जो कॅच पकडला बा डबल अटेम्प्ट मध्ये त्यासाठी बिंदास भाई यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज झाले त्या फिल्डरसाठी. अगदी चांगली झेल घेतला. बॅटिंग करत असताना आशिषने एक सरूर चौकार ठोकला होता. दुहेरी धाव आली. त्याने पूलवरती अगदी चांगला प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये झेल टिपला आणि आऊट झाला होता. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का खरं टीमला. येस थँक्यू व्हेरी मच. टोटल धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या आपण पाहू शकाल 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर धावा लागले त्या म्हणजे 23 आणि आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आणि 6 बॉल मध्ये 17 धावेची गरज बॅटिंग करत असताना खरं टीमला. मॅच ऑन आहे. रोमहर्षक सामना आपण पाहतोय. एक साइडला संघर्ष करत असताना रांजणपाडा टीम आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी खरं टीमला आपण पाहतो. 10.00 ची सरासरी गाठायची होती. टोटल 40 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये खरं टीम उतरला आणि आता मात्र इक्वेशन येऊन पोहोचलंय. येणारे 6 बॉल आणि 17 धाब्याची गरज. 3 षटकाचा वाजवी खेळ संपन्न झाल्यानंतर टोटल 3 बाद. टोटल धावा फलकावरती 23 धावा आपण पाहिल्या. अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर भाया हा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. जयसाठी पारितोषिक आलंय 200 रुपयाचं. चांगला झेल त्याच्या माध्यमातून घेण्यात आला. स्क्वेअर लेग रिझनमध्ये डबल अटॅकमध्ये कॅच घेतले. आशिष सारख्या खेळाडूला तंबूच्या आश्रयाला पाठवलं. बाह्या आता इथून 6 बॉलमध्ये 17 धावा वाचवेल का? की धावा डिपेंड केल्या जातील की धावा चेस केल्या जातील हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. पहिल्या फेरीतील अंतिम लढत. एक साईडला रांजणपाडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी खरड संघ आपण पाहतो. दोन्ही संघ संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली झुंज आपल्याला पाहायला मिळते. ऑफ साइड ऑफ स्टंप पंचाचा इशारा तो. या इट इज नो बॉल ओव्हर स्टेपिंग
खेळाडू झाले होते, त्यामुळे हा बॉलवर लगेच सत्यवानजी काकडे सरांनी दंडित केलं. नो बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आत्ता मात्र फ्री हिटची नामी संधी यातून फलंदाजाला असेल. एका धाब्याच्या मदतीने संघ पुढे 24 धाबा. आता उर्वरित 6 बॉल 16 धाब्याची गरज. सहा बॉल आणि 16 धाब्याची गरज. ओव्हर द विकेट. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने केलायचा होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाही, त्यामुळे हा बॉल टप्पा खालत सरळ विसवला तो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. 5 बॉल 16 धाब्याची गरज. मैदानाच्या आतमध्ये रंगतदार सामना आपण पाहतो. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. खरड आणि रांजणपाडा या दोन टीम दरम्यान जो संघ जिंकेल तो नक्कीच शेलारपाडा संघासमोर 2 हात करेल. शेलारपाडा टीम आपण आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो तुमच्या सोबत लगेचच खेळणार आहे. यावेळी स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता. क्रॉस द ब्लेड हा मारण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी आणि आणखीन एक धक्का खरड टीमला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो विक्की हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 बॉल आणि 16 धाब्याची गरज. आता मात्र हा बॉल खूप निर्णायक असेल. या बॉलवरती मोठा फटका आला तर मॅचमध्ये मजा येईल. मॅचमध्ये शिरकाव करेल खरड टीम. 40 धाबा असं वाटलं होतं सहजरित्या त्या टार्गेटपर्यंत पोहोचेल. चला तर आदरणीय त्याला जयेशने देखील एक चांगला झेल घेतला. यावेळी क्रॉस द ब्लेड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सीमारेषा पार. मच निडेड ठोकला षटकार. इथून सामना जिंकून दिला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर येईल. उर्वरित बॉल 3 आणि 10 धाब्याची गरज. विनायक यांच्या माध्यमातून इथून 500 रुपयाचा कॅश प्राइज झाले. जर इथून सामना विकीने फिनिश केला तर जरूर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 3 बॉल आणि 10 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. तसेच प्रवीण म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज झाले मॅच फिनिश केली तर. यावेळी देखील कॉफी बुक स्टाईल मागील बॉल वरच्या आडव्या बॅटने प्रहार केला होता. तोच मारण्याचा प्रयत्न, परंतु उंची जास्त लांबी कमी असं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आणि धक्का क्रमांक आपण इथं पाहिला तर 5व्या विकेटचं पतन खरड टीमला. बॉल आणि 10 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटरला एवढं सोपं नसेल आता इथून 2 बॉलवरती 10 धावा करणं, कारण मागील बॉलचा विचार केला. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती. विकीच्या माध्यमातून एक षटकार आणि अगदी मागील बॉलचा विचार केला त्यावरती देखील जवळपास षटकार ठोकला होता, पण थोडंसं 1-2 इंचने तर बॉल आतमध्ये सीमारेषेच्या आतमध्ये पकडला आणि अगदी या मॅचमध्ये युटर्न घेणारा क्षण आपण पाहिला. 2 बॉल 10 धाब्याची गरज. निर्णायक बॉल. टप्पा चांगला, नियंत्रण चांगलं. चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र 1 बॉल 10 धाब्याची गरज. आता मात्र इथून मॅचमध्ये मजबूत पकड निर्माण केले. 1 बॉल 10 धाब्याची गरज आहे. DRS नाही आहे, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. 1 बॉल 10 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. चिंचवली मध्ये शृंखला आपण पाहिले परवा. 2 बॉलमध्ये 14 धाब्यांची गरज असताना सुकापूर टीम ने 2 बॉल
14 धावा केल्या. नकारात्मक एक बॉल पडला होता आणि त्यावरती षटकार ठोकून मॅचमध्ये कमबॅक केला आणि सुकापूर टीमने ती मॅच जिंकली होती. आत्ता मात्र एक बॉल आणि 10 धाब्याची गरज असताना आता इथून मात्र कशा प्रकारे खेळ करेल. एक बॉल इथून चांगला फेकला तर मॅचमध्ये विजय महोत्सव जरूर साजरा करेल गोलंदाजी करणारा रांजणपाडा संघ. परंतु इथून मात्र एक बॉल 10 धाब्याची गरज आहे. एखादा नकारात्मक बॉल मॅचमध्ये मजा, एखादा चांगला बॉल सहजरित्या मॅच जिंकेल रांजणपाडा टीम. शेलारपाडा संघ आपण त्वरित टॉस का बॉक्स कक्षामध्ये कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. शेलारपाडा टीम या मॅच दरम्यान जो जिंकेल तो लगेच तुमच्यासोबत फाईट बॅक करेल. एक बॉल 10 धाब्याची गरज. ओ टप्पा करण्याचा चेंडू खोलवर राहिला आणि इथून मात्र विजयी संपादित केलाय रांजणपाडा टीमने. वेल प्लेड. हार्दिक अभिनंदन रांजणपाडा टीम. पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक टीम खरड. आपण देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला, चांगलं क्रीडा कौशल्य दाखवलं, त्याबद्दल तुमचं हार्दिक आभार. आता विनर हा सामना होईल. एक साईडला शेलारपाडा, चला संघाचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचलाय, तर रांजणपाडा टीमचा संघनायक लगेच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण इथे थोड्याच वेळात देणार आहोत. तर धीरज ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. धीरजला 100 रुपयाचं जरूर कॅश प्राइज झालंय, ते देखील कॅश प्राइज घेऊन जायचे. आणि 200 रुपयाचं देखील एक कॅश प्राइज झाले पहा. स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये झेल टिपला होता. टोटल 300 रुपयाचं कॅश प्राइज आणि बालू मामा यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज. चला टीम शेलारपाडा संघाचा संघनायक आलाय, तर मी विनंती करेल रांजणपाडा टीम आपण लगेच कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच धीरज आपण लगेच यावं. चला टीम रांजणपाडा आपण अतिरिक्त वेळ खर्च करू नका.